जम्मू काश्मीर मधल्या पहलगाम येथे 22 एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्यातून थोडक्यात बचावलेले नांदेडचे कृष्णा लोलगे आणि त्यांची पत्नी साक्षी लोलगे आज नांदेडमध्ये परतले आहेत। या भीषण हल्ल्यात 26 निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला होता। थोडक्यात बचावलेले लोणगे दाम्पत्य आज नांदेडला परतल्यावर त्यांनी त्या थरारक प्रसंगाची साक्ष दिली। जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला झाला। या हल्ल्यात 26 निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला आणि अनेक जण गंभीर झाले। नांदेडमधील कृष्णा लोलगे आणि त्यांची पत्नी साक्षी लोलगे हे या काळात पहलगाम येथे पर्यटनासाठी गेले होते। हल्ला घडला त्यावेळी हे दोघं घटनास्थळाच्या काही अंतरावर होते। त्यामुळे थोडक्यात बचावलेले लोलगे दाम्पत्य आज जेव्हा नांदेडमध्ये परतले तेव्हा त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधून त्या क्षणांचा थरार मांडला। थरारक होता एकदम, म्हणजे असं बाहेर आल्यावर आता जे रिलॅक्सेशन आहे ते तिथं फिरायला रिलॅक्स वाटणं गेलं। किती मिनिटांमध्ये तुम्ही कसा वापस आला? 15 ते 20 मिनिटाचाच फरक होता, जास्त काही गॅप नव्हता। तेवढ्यावरूनच थोडक्यात वाचलं सारखं झालं। किती मनामध्ये हा, तिथं होतं तेव्हा भीती होती, इथं आल्यावर आता एकदम रिलॅक्स, काही टेन्शन नाही। तरी पण ते अतिरेकी हल्ले करत होते आणि जनाचा जीव गेलेला आहे। असं काय तिथं काय असं घडलं होतं? काय काय म्हणत होते? म्हणजे अतिरेकी मारत होते, तुमची चर्चा काय ऐकण्यात आली होतं? काय चर्चा ऐकली? आम्ही चर्चा ऐकली की पहाड कोसळलं, दगड खाली सरकायले, लँडस्लायडिंग झाली, अशी चर्चा ऐकली। आम्हाला पहिले लक्षातच आलं नाही त्या आवाजावरून की ते फायरिंगचा आवाज आहे की काय आहे। ते आम्हाला तसं म्हणल्यामुळे तिथले लोकलचे लोक म्हणले लँडस्लायडिंग झाली, हे झालं। त्याच्यावरून नंतर आम्हाला कळालं की ते ऍक्च्युली आम्ही नंतर जेव्हा न्यूज पाहिली ना त्या टाइमला कळालं की ते गोळीबार होता म्हणून। तुम्ही व्हिडिओ पण व्हायरल केला होता दोघं जणांनी। हो, आम्हाला आता ते म्हणजे जसं सांगण्यात आलं, माहिती विचारण्यात आली तशी आम्ही सांगून दिली। बरं, तिथं काय धर्म वगैरे काय असं सांगून मारत होते असे काय बोलल्या जातं? तसं ऐकण्यात आलं। अचानक झालेला आवाज, अफाट गोंधळ, जीवघेणी भीती या सर्व भावना लोलगे दाम्पत्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून येत होत्या। पहलगाम मधील हल्ल्याने पर्यटनावर भीतीचं सावट पसरवलं आहे। आम्ही 19 तारखेला पहलगामला म्हणजे श्रीनगरला गेलतो फिरायला वगैरे ITC टूर मार्फत। मग आम्ही 21 तारखेला चेक इन केलं पहलगाममध्ये आणि आम्ही तिथं एक दिवस रेस्ट केला। दुसऱ्या दिवशी आम्ही 22 तारखेला तिथले साईट सीइंग करायला गेलो होतो। तर तिथं 8 साईट सीइंगचं आमचं पॅकेज होतं। तर आम्ही ते करताना पहिली 3 नंबरची आमची जी होती साईट ती कोणती ती वैसरण व्हॅली मध्ये आम्ही होतो। तिथं 1-1.5 तास होतो आम्ही। तिथून निघाले की 15 ते 20 मिनिटात आम्हाला गोळीबारचा असा आवाज आला आहे। मग आम्हाला जसा आवाज आला, आमचे जे घोडेवाले जे होते हेल्पर, तर त्यांनी ताबडतोब आम्हाला तिथून म्हणजे तिथून काढून हॉटेलमध्ये ट्रान्सफर केलं आम्हाला। तर असं म्हणजे नंतर का आम्हाला कळालं की ते आतंकवादींना, पहिले आम्हाला फक्त गोळीबारचा आवाज आला, नंतर आम्हाला कळालं की आतंकवादी हल्ला झाला। मग आम्ही हॉटेलच्या रूममध्ये गेल्यावर आम्हाला थोडासा हे वाटलं। मग आम्ही सगळ्यांना सांगितलं की असं असं झालं म्हणून। आम्ही मग तिथल्या लोकलना आम्हाला सपोर्ट केल्यामुळं आम्हाला म्हणजे कंटिन्यू सपोर्ट केला, हॉटेलला ट्रान्सफर केलं त्यांनी आमची, समजा त्यांनी आम्हाला हे केलं समजा। तुम्ही तिथं फिरायला गेलो होता बरोबर? तिथं पोलीस वगैरे हा, तिथं म्हणजे जसं हल्ला झाला तसं ताबडतोब मध्ये म्हणजे 2च मिनिटात आर्मी, CRPF, चॉपर वगैरे सगळे चालते फास्ट मध्ये, कारण जवळच आहे ना तिथं कॅम्पस त्याचं। पहिले काय नव्हतं का तिथं? पहिले होतं पण त्या ह्याला नव्हतं, व्हॅलीमध्ये नव्हतं। अच्छा, हा, तिथं पोलीसवाले कोण नव्हते, काय नाही। तिथं हल्ला झाल्यावर पोलीसवाले हे ते गेले चॉपर, मग आम्ही तर खालीच होतो ना थोडं, म्हणजे झाल्यावर हल्ला आम्ही लगेच 10-15 मिनिटानंतर आम्ही गेलो की ते हल्ला झाला असं कळलं आम्हाला। 15 मिनिटाचं अंतर कापल्यामुळे तुम्ही सुरक्षित आहे? हा, सुरक्षित झालं। म्हणजे आम्ही त्या जिथं घटनास्थळ झाली 1-1.5 घंटा आम्ही तिथंच होतो। आम्हाला थोडंसं बेचैन वाटलं की आता निघून जाऊ, दुसऱ्या स्पॉट बघावं। ते आम्ही जसं निघालं, आमचा फर्स्ट घोडा होता, आम्ही जेवढ्या लोकांमध्ये आमचा पहिला घोडा तिथून निघाला समजा तिथं। मग नंतर आम्ही निघाले की ते झालं घटना। तिथलं वातावरण कसं होतं नंतर? वातावरण एकदम असं आर्मी हे ते सगळीकडे जागोजागी आर्मी सिक्युरिटी वगैरे होते, त्याच्यामुळं बाहेर निघाला काही चान्स नव्हता। दहशतवाद्यांच्या हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे। या घटनेमधून थोडक्यात बचावलेल्या नागरिकांच्या अनुभवातून हा हल्ला किती भयानक होता हे स्पष्ट होते।
देशातील पर्यटक स्थळाची सुरक्षितता आता मोठा आवाहन बनली आहेत. लोणगे दाम्पत्य सुखरूप नांदेडला परतले, यामध्ये सध्या समाधान मानावं लागेल.